राज्यात गणेश भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि प्रत्येकाला ज्या वतीनं ज्याला जे जमलं ते करण्याचा प्रयत्न केला जातोय। राजकीय नेते असतील, मंत्री असतील आणि इतर लोक असतील, सेलिब्रिटी असतील, त्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजन जे आहे ते केलं जात आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी मी आहे आता, महसूल मंत्री, आणि इथे इको फ्रेंडली पद्धतीनं हे सगळं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। हे गवत जे दिसतंय हे महिनाभर आधी उगवण्यात आलं आणि जवळपास या आयोजनाला महिनाभर लागला आणि हे या परिसरामध्ये हे जे दिसतंय आयोजन हे प्लास्टिक जरा देखील यात वापरण्यात आलेलं नाही आहे। दोऱ्यासुद्धा या ठिकाणी नारळाच्या वापरण्यात आलेल्या आहे आणि प्लास्टिक मुक्ती व्हावी आणि प्लास्टिक न वापरता इको फ्रेंडली माध्यमातून हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संदेश जावा, म्हणजे मंत्री आणि हे अशा पद्धतीने जर आयोजित करतील, पॉलिसी मेकर जर अशा पद्धतीनं इको फ्रेंडली आयोजित करतील तर लोक त्यातून धडा घेतील, यामागचा उद्देश आहे। आणि हे आयोजन आपण पाहू शकतो की फुलंसुद्धा अत्यंत आकर्षक पद्धतीनं लावण्यात आलेले आहे। महिनाभर लागला या सगळ्या आयोजनाला। पायल बावनकुळे आपल्या सोबत आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलगी। ॲडव्होकेट मॅडम, कुठून वेळ काढला तुम्ही? हायकोर्टामध्ये एवढा व्यस्त असता, महिनाभर जवळपास याला तयारी सुरू होती, याची थीम काय होती यावेळेस? सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। गणेश चतुर्थीचा खूप आनंद सगळीकडे साजरा केला जातो आणि गणपती बाप्पा असल्यावरती वेळ तर निघतोच, कारण गणपती बाप्पांसोबत सगळ्यांचंच खूप वेगळं इमोशनल कनेक्शन असतं। जेव्हा ते येतात तेव्हा खूप आनंद असतो, जेव्हा ते जातात तेव्हा मन भरून आलं असतं की आपण सगळे आपला निरोप त्यांना देतो। आणि मी तसं मला खूप आवडतं, आम्ही सगळे खूप वेगवेगळा विचार करून काहीतरी करायचा प्रत्येक वर्षी प्रयत्न करतो। आम्ही वेळात वेळ काढून 1 महिन्यापासून आम्ही विचार करतोय की यावेळेस काय वेगळं केलं जाईल आणि आम्ही तिघींनी मिळून हे विचार केला की यावेळेस आपण पानांना, फुलांचा वापर करायला पाहिजे। आणि मागल्या वर्षी आम्ही गोट्यांचा वापर केला होता। ती कल्पना आली होती कारण अयोध्येचं राम मंदिर उभारलेलं होतं, तर ते सेतू जसा बांधला होता तसा आम्ही मागच्या वर्षी गोट्यांचा वापर केला होता। आणि यावेळेस आम्ही ओरिजिनल पानं वापरलेत, गवतं वापरलेत आणि त्याच्यानंतर आम्ही टोपल्यासुद्धा पाण्याचं केल्या आहेत, चटईची एक थीम केली आहे। तर एक काहीतरी वेगळं करायचा एक आमचा जो उपक्रम होता तो मला वाटतं यशस्वी झालेला आहे आणि ते आमच्या गणपती बाप्पांना पण छान उभारून आणतात आहे। ताई, तुम्ही सांगा, पायल जेव्हापासून झाली तेव्हापासून गणेशोत्सव तुमच्याकडे साजरा केला जातो, काय आठवणी आहेत तुमच्या? सेलिब्रिटी येतात तुमच्याकडे, मंत्री येतात, पण जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत काय काय आठवणी आहेत? नाही नाही, आम्ही गणपतीची सुरुवात केली तेव्हा आम्ही एकदमच म्हणजे आमच्या जीवनाची पण सुरुवात होती तेव्हा। तर आम्ही आपल्या घरगुती पद्धतीने गणपतीची आम्ही पूजा अर्चना करत होतो आणि मग जसजसं आमचं हे वाढत गेलं तसतसे मग गणपती बाप्पाही मोठे मोठे होत गेले आणि डेकोरेशन वेगवेगळ्या पद्धतीचं, येणाऱ्यांची जाणाऱ्यांची म्हणजे मोठे मोठे लोक यायला लागली। असा आमचा प्रवास हा गणपतीचा आणि आमचा आहे। हे जे थीम या तिघींनी तयार केली आहे, तिसरी व्यक्ती आपल्यासोबत आहे, अनुष्का बावनकुळे, त्यांना विचारूया। मॅडम, हे उगवण्यासाठी किती दिवस लागले आणि बाहेर किती दिवस काम चाललं आणि हे सगळं इथं आणण्यापर्यंत काय काय श्रम घ्यावे लागले? खरं तर काल रात्रीपर्यंत हे काम सुरू होतं आणि जवळपास 5 एक दिवस पूर्ण सेटअपला लागले असतील, कारण की प्रत्येक एक एलिमेंट नॅचरल असल्यामुळे त्याला एकासोबत जोडणं खूप नाजूक काम होतं। त्यामुळे एक पान जोडायला त्यांना खूप वेळ लागलेला आहे आणि खूप बारीकीने सगळं लक्ष देऊन हे सगळं काम केलेलं आहे। त्यामुळे खूपच सुंदर आउटकम दिसतोय आता सगळ्यांना। येस, धन्यवाद। प्लॅस्टिक फ्री सगळं राहावं, उत्साह, आणि उत्सव साजरे करताना प्लॅस्टिक असेल, फटाके असतील, पर्यावरणाचं नुकसान न करता उत्सव व्हायला हवे आणि उत्सव साजरे करताना प्लॅस्टिकसारख्या गोष्टी ज्या टाळल्या पाहिजे। त्यामुळे हा मेसेज प्रत्येकानं देणं आवश्यक आहे। त्यामुळे महसूल मंत्र्यांनी स्वतःच्या घरून प्लॅस्टिक वापरू नये हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।